एका छोट्याशा गावात 100 वर्षांचा दुर्गादास आपल्या संयुक्त कुटुंबासह राहत होता. वय असूनही त्याच्याकडे अतुलनीय सामर्थ्य आणि चपळता होती. त्याचे विश्वासू हँडगन दुर्गा अस्त्रम्य स्वतः दुर्गा देवीची भेट होती. एक भयंकर दिवस दुष्ट राक्षस सर्व काही नष्ट करण्याची धमकी देत गावात उतरले. दुर्गादासचे कुटुंब भयभीत झाले, पण तो त्यांच्या बचावासाठी उभा राहिला. बंदुकीची दैवी ऊर्जा दुर्गादासच्या नसांमधून प्रवाहित झाली आणि त्याची शक्ती वाढली. त्याने शक्तिशाली स्फोट केले, अचूकपणे राक्षसांना मारले. युद्ध सुरू असताना दुर्गादासांना देवी दुर्गेच्या उग्र आत्म्याने रंगवले. अंतिम विजय फटकेबाजीने दुर्गादासने शेवटच्या राक्षसावर विजय मिळवला. दुर्गादास घरी परतले. गावात आनंदोत्सव साजरा झाला. जरी 100 वर्षांचे असले तरी दुर्गादास एक प्रबळ संरक्षक, सदैव जागृत आणि त्याच्या प्रियजनांचे रक्षण करण्यास तयार राहिले.